संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सकाळी संत सोपान काकांची भूमी म्हणजे सासवड मधून मार्गस्थ झाली आणि आता काही वेळात जेजुरी अर्थात सोन्याची जेजुरी खंडेरायाच्या जेजुरीत दाखल होणार आहे। आणि आपण पाहतोय की या पालखीचा विसावा सध्या सुरू आहे आणि या विसाव्यामध्ये हा वारकऱ्यांचा आपण जल्लोष पाहतोय। टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या गजरात हे वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि विसाव्याच्या ठिकाणी हा वारकऱ्यांचा आपण जल्लोष पाहतोय। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण। कुठली दिंडी आहे? मोठा उत्साह दिसतोय। पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालाय तुम्ही आता पंढरपूरच्या दिशेने। ही सालप्याची दिंडी आहे, 58 नंबर आहे। पांडुरंगाची ओढ, पंढरपूरची ओढ, पांडुरंगाला भेटायला निघाला। हो, भेटायला निघालो। आजचा मुक्काम खंडेरायाच्या जेजुरीत असणार आहे, सोन्याची जेजुरी। सोन्याची जेजुरी, कारण की महाराज ही अनादी कालापासून दिंडी चालत आलेली, आजकालची दिंडी नाही। 50 अनादी कालापासून 50 वर्षे सांगता येत नाही। ज्ञानोबारायांनी पाया रचला आणि तुका झाला असे कळस, हा असा आनंद या वारीमध्ये आहे का की अनादी कालापासून ही वारी चालत आलेली आहे। माऊलींची खंडेरायाची आज भेट होणार आहे। हो, आनंद वाटतो, कारण की तसं पाहायला गेलं तर खंडेराया हे महादेवाचं स्वरूप म्हणजे असे गायलेले अभंग आहेत संतांनी सुद्धा। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी म्हणजे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होऊनी बजनी लागा देव कैरा कैवारी। वारकरी संप्रदायाने जेवढे पृथ्वी तलावरती देव आहेत त्या देवतेंना मान दिलेला आहे, त्यांचं भजन केलेलं आहे की बाबा सगळीकडे बालाजी असू द्या, शिर्डी साईबाबा असू द्या, अनेक संत असू द्या, सर्वांना एकत्रित घेऊन आमचा हा वारकरी संप्रदाय चालतो। आपण पाहतोय की मोठ्या उत्साहाने आता अगदी काही वेळात जेजुरीमध्ये हे वारकरी दाखल होत आहेत। खंडेरायाच्या जेजुरी या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आता सज्ज झालेले आहे। विसाव्याचं ठिकाण आहे, थोड्या वेळ थांबलेले आहेत हे वारकरी आणि थोड्याच वेळात आता खंडेरायाच्या जेजुरीत माऊलींचं आगमन होणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।